आणि साक्षीची परंपरा कधीपासून चालू झाली, त्याचं कारण काय होतं? भारतीय न्याय संहितेचं कलम 227 नुसार एखाद्यानं जर खोटी साक्षी दिली त्याच्यासाठी पनिशेबल. मित्रांनो, कोर्टात आपण बघतो, कोर्टामध्ये साक्ष देताना, प्रतिज्ञापत्र करताना प्रत्येकाला शपथ खावी लागते आणि शपथ खाल्ल्याशिवाय पुढे प्रोसिडिंग होत नाही. तर मित्रांनो, ही शपथ का दिली जाते, कशामुळे दिली जाते, किंवा ही परंपरा कधीपासून चालू झालेली आहे याविषयी बऱ्याच जणांना माहीत नाही. ह्या शपथ देण्याची प्रथा चालू होण्यामागची काय कारण आहेत, किंवा शपथ दिल्यामुळे काय होतं, अशा अनेक शंका लोकांच्या मनात असतात. बरेच जण प्रश्नही विचारतात, कोर्टामध्ये शपथ का दिली जाते. मित्रांनो, याचबद्दल आज आपण पाहणार आहोत. मित्रांनो, चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. त्याचबरोबर आजच्या विषयाबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये राईट डाऊन करा. तर मित्रांनो, आता जाऊ आपण आपल्या मुख्य विषयाकडं. आपण मित्रांनो पाहतो की पिक्चरमध्ये म्हटलं जातं की खुदा कसम सच कहूंगा, सच के शिवा कुछ नहीं कहूंगा. आपण हा फिल्मी डायलॉग बऱ्याच वेळा ऐकला असेल, पण हा फिल्मी डायलॉग जो असतो तो ॲक्च्युअल कोर्टामध्ये कधीही नसतो. तशा प्रकारची शपथ दिली जात नाही, किंवा असा जो डायलॉग असतो तो कोर्टामध्ये कधीही घडत नसतो, कारण ती प्रथा पाठीमागच बंद पडलेली आहे. मित्रांनो, तरीही कोर्टामध्ये शपथ दिली जाते. प्रत्येकाला आपापल्या धर्माच्या रीतिरिवाजानुसार शपथ दिली जाते. तर या शपथ देण्यामागची कारण काय आहेत, हे शपथ देण्याचं कधीपासून सुरू झालं? तर मित्रांनो, आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यकर्त्यांनी राज्य केलं आणि प्रत्येक राज्यकर्त्यानं ही शपथ देण्याची परंपरा त्याच्या न्यायालयीन प्रक्रियेमध्ये अवलंबलेली आहे. मित्रांनो, भारताचा जो इतिहास आहे फार मोठा इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये वेगवेगळ्या परंपरा सुरू होण्यामागची कारणं वेगवेगळी आहेत. मित्रांनो, आपला भारत देश हा परंपरांचा देश आहे आणि लोकांचा विश्वास हा धार्मिकतेवर आहे. माणूस धार्मिक असल्यामुळं आणि त्याची देवावर श्रद्धा असल्यामुळं त्याला शपथ दिली जाते, किंवा एखादं काम करत असताना समोरच्या व्यक्तीला खात्री पटवून देत असताना शपथ घेऊन सांगतो, तो माणूस शपथ घेऊन सांगत असतो. मित्रांनो, पूर्वी जे आपले राजे होते त्या राजांच्या कोर्टामध्ये किंवा राजांची जी न्यायालय असायची त्या न्यायालयामध्ये किंवा एखाद्याच्या बाजूने साक्ष देण्यासाठी शपथ दिली जायची, आणि ती शपथ देत असताना तो व्यक्ती त्या काळी खरं बोलत असायचा, कारण त्यानं त्याच्या देवाची शपथ खाल्लेली असायची. हीच परंपरा पुढं टप्प्याटप्प्यानं जसा काळ बदलत गेला त्याप्रमाणे पुढं जात गेली. आपल्या देशामध्ये मुघलांचं राज्य आलं, निजामशाही आली, तशी वेगवेगळ्या राजांची राज्य आली, आणि या काळामध्ये शपथ देण्याची पद्धत तशीच चालू राहिली. त्यानुसार न्यायालयीन प्रक्रियेमध्ये शपथ घेतली जात असे. हीच परंपरा पुढं ब्रिटिशांनी चालू केली. आणि मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की ब्रिटिश कुठलंही काम करायचं असेल त्याच्यासाठी कायदा बनवत होते. मित्रांनो, ज्यावेळेस भारतावर इंग्रजांचं राज्य आलं त्यावेळेस असाच कायदा त्या शपथ घेण्यासाठी केला. हा कायदा म्हणजे इंडियन ओथ्स ऍक्ट 1873, म्हणजे भारतीय शपथेचा कायदा 1873. हा शपथेचा कायदा 28th लॉ कमिशननं बनवला. आता ही शपथ घेण्याची परंपरा हे ब्रिटिशांकडून आलेली आहे का, तर नाही. तर ही आपली जुनीच परंपरा ब्रिटिशांनी अडॉप्ट केली आणि त्याला एक वैधानिक असं स्वरूप प्राप्त करून दिलं. त्यानुसार 1873 मध्ये जो कायदा बनवला त्या कायद्यानुसार न्यायालयीन प्रक्रिया आपल्याला इंग्रजांच्या काळामध्ये ज्या पद्धतीनं सुरू झाली त्यावेळेस प्रत्येक भारतीयाला त्याच्या धर्मानुसार शपथ दिली जात असायची. उदाहरणार्थ, हिंदूंसाठी गीता हा ग्रंथ घेऊन गीतेवर हात ठेवून शपथ दिली जायची, मुस्लिमांसाठी कुराणवर शपथ दिली जायची, ख्रिश्चनांसाठी बायबलवर शपथ दिली जायची, पारसी लोकांसाठी जिंदावस्ती ग्रंथावर हात ठेवून शपथ दिली जायची. अशी प्रथा ब्रिटिशांनी सुरू केली आणि तीच परंपरा पुढं आपला भारत स्वतंत्र झाल्यानंतरही सन 1969 पर्यंत चालू राहिली. पण ज्यावेळेस भारत स्वतंत्र झाला आणि ही प्रथा 1969 पर्यंत चालू राहिली त्यावेळेस भारतामध्ये ओथ्स ऍक्ट 1969 फॉर्म करण्यात आला, आणि त्यानुसार ज्या वेगवेगळ्या धर्मानुसार वेगवेगळ्या ग्रंथ समोर ठेवून शपथ दिली जायची ती प्रथा बंद करण्यात येऊन त्याच्यासाठी एक युनिफॉर्म आणि सेक्युलर शपथ देण्याची पद्धत चालू करण्यात आली. ही अशी सेक्युलर आणि युनिफॉर्म सिस्टीम चालू ठेवण्याचं कारण म्हणजे आपल्या भारतामध्ये जे वेगवेगळे धर्म आहेत प्रत्येकाला त्याच्या धर्मानुसार ब्रिटिश परंपरेप्रमाणे शपथ घेतली जायची किंवा दिली जायची, आणि ही शपथ कोर्टामध्ये देत असताना त्यामध्ये प्रत्येकाला त्याचं जे धार्मिक स्वातंत्र्य होतं धार्मिक स्वातंत्र्यानुसार शपथ दिली जायची. परंतु यामध्ये सेक्युलर आणि युनिफॉर्म सिस्टम राहत नव्हती. त्यामुळं 1969 साली भारतामध्ये ओथ्स ऍक्ट तयार करण्यात आला आणि ती प्रथा त्या ऍक्टनुसार आपल्याला सगळ्यांना एकच शपथ दिली जाते की ती म्हणजे देवा शपथ खरं सांगतो. एवढी शपथ देऊन आता आपला कोर्टामधील जो
कोर्टामधली जी प्रोसिडिंग आहे ती प्रोसिडिंग चालत असते. आपण ॲफिडेव्हिटवर शपथ घेत असतो. यामध्ये बऱ्याच अशा महत्त्वाच्या गोष्टी आहेत की ज्यामुळं आपल्याला शपथ द्यावी लागते. हे शपथ देण्याचं कारण म्हणजे एकदा शपथ दिल्यानंतर त्या माणसानं खरं बोलणं महत्त्वाचं असतं आणि तो जो साक्ष देत आहे ती साक्ष ज्याच्या विरोधात दिली जात आहे त्याच्या विरुद्धही तो खोटी साक्ष देणार नाही यासाठी शपथ दिली जात असते. त्याचबरोबर त्याने घेतलेली शपथ आणि त्याने दिलेले शपथेवर दिलेलं स्टेटमेंट असतं ते खरं मांडण्यात येतं आणि त्यानुसार कोर्टामध्ये त्याने दिलेल्या शपथेवर जे निवेदन केलं जातं त्या निवेदनानुसार त्याची साक्ष खरी धरली जाते. परंतु मित्रांनो, आपल्याला माहित असेल की एखादा चाइल्ड विटनेस असेल आणि त्याचं वय जर 12 असेल तर त्या 12 वर्षाच्या खालच्या मुलांना शपथ दिली जात नसते किंवा त्यांना शपथ देण्याची आवश्यकता नसते. 12 वर्षाच्या नंतर ज्याचं वय आहे अशांना सगळ्यांना शपथ दिली जाते आणि त्या शपथेनुसार त्याचा जो एव्हिडन्स असतो तो एव्हिडन्स कोर्टामध्ये रेकॉर्ड केला जातो. मित्रांनो, कोर्टामध्ये शपथेवर साक्ष दिली जात असतानाही बरेच लोक खोटं बोलत असतात आणि या खोटं बोलण्यासाठी आपल्या भारतीय न्याय संहितेचं कलम 227 नुसार एखाद्यानं जर खोटी साक्ष दिली ती साक्ष त्याच्यासाठी पनिशेबल असते आणि याच्यासाठी भारतीय न्याय संहितेच्या कलम 229 मध्ये अशी खोटी साक्ष देणाऱ्याला 7 वर्ष शिक्षा आणि 10,000 रुपये दंडाची तरतूद करण्यात आलेली आहे. त्यामुळे मित्रांनो, ही अशी रंजक अशी गोष्ट ही साक्ष देण्याबद्दल होती आणि साक्षीची परंपरा कधीपासून चालू झाली त्याचं कारण काय होतं या गोष्टींविषयी हा आजचा व्हिडिओ होता. मित्रांनो, तुम्हाला या व्हिडिओबद्दल काय वाटलं याबद्दलच्या कमेंट बॉक्समध्ये करा. चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.